आवाज येतो मा एवढाले पोरे दोन दोन लेकराचे बाप झाले मी दुकानामध्ये मुलासारखा घुसतो गावात आज आपल्या मायले आवाज देतो माय संग बोलतो या मा कामा बापू बंड्या मा लग्नाला किती दिवस झाले मा बापू बंड्या तुझ्या लग्नाला दिवस नाही मा तुझ्या लग्नाला वर्ष झाले रे 5 झाले हो रे मग माई बायको कोट आहे मा मला सांग तुला का माहित नाही पांढरपायी घुबट तोंडी बेल डोरी 2 महिने नाही नांदली आणि आपल्या बापाच्या घरी जाऊन बसते आज 5 वर्षाचा जमाना झाला आणि मोठा नाक तोंड वरचा करून मला म्हणून राहिला माई बायको कुठे आहे म्हणून काम तुला माहित नाही मला हे सांग आज आपण दोघं पाहिले का हाऊ म्हणून ठीक आहे उद्या तू मेली त्या जीवाला शरम वाटते तोडची काऊन मायने मरूची तुम राहिला मा म्हणजे मी मेली पाहिजे असं वाटत असं तुले जन्म आला तर मरण आहे उद्या तू मेली मी मेलो हे आपली संपत्ती घर हे घर दार वावर शेती एक कोण खाईन मग बापू बंड्या तुझं म्हणणं बरोबर आहे रे आज मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं सांभाळ करीन पालन पोषण करीन उद्या माझ्या जीवाला कमी जास्त काय झालं माझ्या पोरगा राणी पडून जाईल मा एवढी इस्टेट मला हे सांग का सर्व भानगडी सोड खरं छात्यावर हात ठेवून सांग ठेवला म्हणजे मी मेलो पाहिजे नाही मी मेली पाहिजे मी आपल्या बापाच्या हो का माम्याच्या हो तू हलकटा हो रे त्या जीवान शरम वाटते जे तोंडात आला ते बोलते त्या लंडुऱ्या पोट्ट्यामध्ये खेळायला जाऊ तू पुरा बिघडून गेला म्हणजे मी कोणाचा हो मी कोणाचा हो कोण वय तो म्हणणारा माम्याचा वय म्हणून त्याने मायाकडे चपलावरी मारतो मा नाचता आले तो वय मारते त्याचा माणूस आहे बोलता हा बाबाजी हो म्हणे तू आपल्या माम्याच्या भेट मध्ये चांगली शिकवण आहे तुमची पोरा बाराली बैकवाची आणि मस्त हसून राहिले तिथं हातावर हात ठेव मा पोराली एकाचे 2 सांगता तो माम्याचा वय का तुम्ही गेले होते पाहिले बापरे ए बैठाडा तो काऊन ती मजा करते म्हणजे मला काय माहित तो माया लागते देर आणि मा कोण लागेल चुलता तुला लागते चुलता म्हणून तो असा म्हणतो पाय तू लहान होता हो लहानपणापासून तू आपल्या माम्याच्या घरी राहिला माम्याच्या घरी राहण्याचा मोठा झाला तू तो भावाची काय म्हणत होता तुला माहित आहे बापू बंड्या म्हणतो सण तू लायण्याचा मोठा झाला तर मामाच्या अंगावरचा आहे असं म्हणलं असं म्हणलं का त्याने मामाचा होय म्हणून हलकटा ए मा म्हणजे अजून एक गोष्ट सांग कोणती रे मी झालो होता तेव्हा मा बाप होता का मेला होता बिना बापाचा झाला का मला काय माहित म्हणते म्हणजे सांग ना मा बापू बंड्या तुझ्या बाबाचं नाव काढलं माझ्या डोळ्यात पाणी येते रे काऊन मा बापू बंड्या तुझे बाबा मरण पावले मा तेव्हा तू 3 महिन्याचं पाणी होतं रे म्हणजे का होता 3 महिन्याचं पाणी होतं हो मा बंड्या हे पाणी काम नाही फेकलं तू म्हणते मला फोडतं केव्हाला त्या बाप मेला तेव्हा 3 महिन्याचं पाणी होतं मला बालदी मध्ये खलबल खुलबल का तिने फेकून दिली नुसता हालतीनं वाढला कारण नुसता तू बेअक्कल आहेस एवढा मोठा झाला लग्न झालं तरी तुला अक्कल नाही का रे अरे बोलता बोलता माझ्या तोंडातून निघून गेलं माझ्या म्हणण्याचा उद्देश कसा होता माहित आहे जेव्हा तुझे बाबा मरण पावले तेव्हा 3 महिन्याचा गर्भ माझ्या पोटात होता म्हणजे तुला पाणी म्हणलं म्हणून मी ना म्हणलं फेकलंच का नाही मामा फेकलं असतं तू आला असतास का मा सर्वी भांडर सोड आपली बॅग घेणं लवकर मा सासऱ्याला गावल्याच्या त्याच्यासाठी अरे न्यायला जाऊन ए मोठा आहे तू शाही ना तू येते का नाहीये मला सांग बायकोले आणायला चाल म्हणते बायकोसाठी तमतम करते हो रे मोठा नागतोंड करून अजून म्हणते मा बायकोला आणायला चाल मला सांग ते पांढरपायी घुबट तोंडी बेल डोरी एका कामाची नाही 10 वाजेवरी रूमच्या बाहेर झोपून उठत नाही हो रे भले सांग बायकोला आणायला चाल म्हणते तिले आणतो कामाची नाही धंद्याची नाही नुसती भुरी भुरी मले पाहणं फुलवा तिले आणतो
मंडपावर तुमच्या दोघाही नवरा बायकोले बसवतो, चांगली आरती करतो, तुमच्या दोघाही नवरा बायकोचे पाय धुवून पाणी पितो, फिरतो. मग तू चालते का नाही चालत मी हे सांग. नाही येत, मग नको सांगू. तू नाही येत का नाही येत. नाही तर तू दुसरा नवरा कर. काय म्हणला? कैसं ना नाही तुला जास्त तोंड फुटलं का? हे बॅग घेणं लवकर द्याल मग. बायकोला आणायला तू आल्या हो मला सांग, हो, त्या बायकोला आणायला येते हो. पण ते येईल का रे? मोठी टांगर आहे. अहो जाऊन तर पाहून येतात नाही तर वकील ठरवून ना नोटीस पाठवून देऊ. ठीक आहे चल. त्या बंड्या त्या जीवासाठी करणं पडते ना, हो. कारण आज मी जिवंत आहो, हो. मी तुझे सांभाळ करीन, पण उद्या तुझी बायको तुझ्या आजार आहे रे. मग तू कधी मेली ना बायको झाली तरी मला कोण जेवू पाणी देईन मग. इलारून काय रे राहिला? त्या चपात्याला ऐकून लावलं. हे मा, मला हे सांग का रे? तू नाही येत का का पकडलं याच्यामध्ये हो याच्यामध्ये जवारीच्या भाकरी, अजून भरीत वांग्याचं आणि मस्त हिरव्या मिरच्याचा ठेसा घेतला. हे मा सासऱ्यासाठी कोंबडीचे अंडे धरलं पैताना त्याच्याच घरी तेवढ्या खंडीनं कोंबड्या आहेत रे. त्याच्याच घरी खंडीनं कोंबड्या आहेत. मा हे अंडे सोड हे भाकर सोड ना भरी सोड माई वस्तू तुला धरली का कोणती रे? मा थोडासा तू देव हो रे, त्या जीवात शरम वाटते. थोडस दूध दे म्हणते, या वयात मला कुठं दूध फुटलं? मा तू पागल झाली का मा हा? मी काल माझी तब्येत बिघडली होती हो, मी गेलो मा दवाखान्यात त्या बोपच्याच्या. हो डॉक्टर म्हणे दुधासंग गोळी खायची म्हणजे आपल्या घरच्या गायचे दूध धरलं का म्हणलं असं म्हणणं तर रे. तू कसा म्हणते मा थोडस दूध दे म्हणते? दूध म्हणजे आपल्या घरच्या गायच्या दूध म्हणलं हो, हो, घेतलं बॉटल भरून घेतलं चांगलं गरम करून. दर बॅग दर मा तू भजन म्हणण्याची हाय मेन बाई हो, तू एखादं भजन म्हणणं का सांगते बंड्या? हा. 15-20 दिवस झाले रोजचे भजन चालू आहे. आता आपला समज का सोडावा दिवस असतोय. पुरा आवाज बसून गेला भजन म्हणू म्हणू. त्या डोक्यावर टेन्शन खूप आहे त्या मा. बाकीच्या बाया नुसतं चिवडा खाले येते, एक भजन नाही म्हणत. मा कसं तू मेन आहे मा हो, मग मा भजन म्हणलं चाल बंड्या. हो. पाय त्या बायकोला आनंद जातो, हो हो त्या परमेश्वराचा आपण धावा करू, हो. म्हणजे आपले येणारे संकट तडून जातील हो. आणि आपला चांगला सुखरूप जाणं सुखरूप येणं होईल. आपलं चांगलं काम करून जाईल. हो, मग मा. देवादा पाण्यात मला सांग, हे एवढं मोठं वजन दिलं माझ्या डोक्यावर आणि तू चालला मस्त साहेबाने लेफ्ट राईट करत हो रे. तुला थोडीशी शरम नाही वाटत? कायची एवढा मोठा जवानासारखा जवान पोरगा राहून एवढं मोठं वजन माझ्या डोक्यावर दिलं, स्वतः साहेबाने हात हलवत चालते. मा ती शक्ती आहे म्हणून त्या का त्यांना मा तू झाला पुढा मा काय नव्हत मा ए बंड्या. हे आलं मा सासऱ्याच्या गावाला हे
असं होईल. हलकटा सांग मग. नाही का जास्त बोलू राहिला का नाही नाही, मग सासरा कायला मरायला लावत्या मावाला? बंड्या एकदम बाप मरून गेला. त्या सासऱ्याचं घर आलं हो हो हो. घराचा दरवाजा लावून आहे ना रे मा एक काम कर, ती झोपली असेल मा. थंडीच्या ना हो कोंबड्यावानी जोडून झोपला असं नाही वय एक काम कर पाय तुझी बायको आहे हो हो. तू आपल्या बायकोने आवाज दे तुझ्या आवाजाने ती बायको लवकर धावती हे मा सासरा कधी झोपला असं आणि तिला आवाज कधी केला असा खडबडून उठते मला. तो बाईच्या आवाजाने लवकर उठते. हो हो, तू आवाज दे बा. बरं तू इकडे होय मी आवाज देते मा कोण येते इकडून दे ना मा. करते. काय ना पण येतून द्या मा. कोणत्याही दरवाजातून त्यांना ती येणार येईल ना रे हो तर मागून नाही येतील. चला इवयाच्या घरी आली आपल्या सुनने आले पण इवयाच्या घरचा दरवाजा लावून आहे असं करते आपल्या इवयाला आवाज देऊन पाहते होऊ शकते घरात झोपून असेल थंडीचे दिवस आहे मा ठेवू नको. अंबादास